नमस्कार, मी विशाल परदेशी. शंका आणि समाधान या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय कोरोनाची एकूण तिसरी लाट आणि त्या अनुषंगाने आता खरं तर वेगाने घडामोडी घडताना दिसतात. त्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे आणि ही शक्यता लक्षात घेतल्यानंतर आपण काय काळजी घेतली पाहिजे. म्हणजे हळूहळू ठिकठिकाणी अनलॉक होताना आपल्याला दिसतंय, पण या अनलॉक झाल्यानंतर म्हणजे कोरोना नव्हताच हा भाव ठेवून जर आपण सगळीकडे वावरणार असू, गर्दी करणार असू, तर मात्र आपण तिथे कोरोनाला पुन्हा एकदा आमंत्रण देतोय असंच म्हणावं लागेल. राज्यात कोरोनाची आकडेवारी सुदैवाने कमी होते. याचं कारण असं की आपण कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करतोय. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर हे पालन कायम करत राहिलो तर यापुढेही ही जी समस्या आहे ती निर्माण होणार नाही, तिला आपण हरवू शकू. सध्या आपण बघितलं तर येत्या 3 ते 4 आठवड्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट राज्यात येऊन राज्यात रुग्णसंख्या 8 लाखांपर्यंत जाईल अशी शक्यता टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. तसंच या लाटेमध्ये 10% रुग्ण जे आहेत ते लहान मुलं आणि तरुण असतील असं देखील सांगण्यात येत आहे. आणि त्यामुळे आता रुग्णसंख्या कमी होण्याच्या दिलासामध्ये एक नवं संकट उभं राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. म्हणून काळजी घेणं फार आवश्यक आहे. याचविषयी खरं तर आज आपल्याला आपल्या शंका आणि समाधान या विशेष शो मध्ये चर्चा करायची आहे. आपल्याला जाणून घ्यायचंय की काय आपण केलं पाहिजे. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या बरोबर आहेत आणि नागपूरवरून आहेत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे. सुरुवातीला मी मुंबईत जातोय. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याकडे. तुषार, तिसऱ्या लाटेची शक्यता जी आहे ती वारंवार व्यक्त होताना दिसते, पण आपण असं म्हणूयात यापूर्वी आपण अनुभव घेतलेला आहे की जर आपण नियमांचं पालन करतो तो धोका नसतो, पण ज्यावेळेस आपण सगळंच विसरून जातो आणि ज्याला काय म्हणूयात की काही नाहीच अशा पद्धतीने जर भाव ठेवून वावरतो तर मात्र धोका निर्माण होतो. यंदा देखील ती काळजी कायम ठेवणं आवश्यक आहे का? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रासाठी ही अत्यंत चिंतेची अशी बाब आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या कोरोना लाटेमध्ये ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही जवळपास 6.5 लाखांच्या घरामध्ये गेली होती. मात्र आज ती रुग्णांची संख्या ही 1.5 लाखांवरती आहे. मात्र बुधवारी जी मुख्यमंत्र्यांसोबत टास्क फोर्सची जी महत्त्वपूर्ण बैठक झाली, या बैठकीमध्ये मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि आरोग्य सचिव होते. या बैठकीमध्ये टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना जे प्रेझेंटेशन दिलं त्यामध्ये अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे की येत्या 2 ते 4 आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. ही तिसरीच लाट जी येणार आहे ती अत्यंत धोकादायक अशी लाट असणार आहे, कारण की या तिसऱ्या लाटेमध्ये किंवा दुसऱ्या लाटेमध्ये जे रुग्ण आढळले होते त्यापेक्षा रुग्णांची संख्या ही दुप्पट असणार आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहत असाल या तिसऱ्या लाटेमध्ये जी रुग्णसंख्या आढळणार आहे ही जवळपास 8 ते 10 लाखांच्या घरामध्ये असणार आहे आणि त्यापैकी 10% रुग्ण हे आपल्याला लहान मुलं असणार आहेत. तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी हे सर्व ब्रीफिंग घेतलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत VC मार्फत चर्चा देखील झालेली आहे, कारण की दुसऱ्या लाटेमध्ये आपण जर पाहिलं असेल विशाल तर मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनाचा आकडा सुरुवातीला वाढताना पाहायला मिळाला, त्यानंतर कमी देखील झाला. मात्र ग्रामीण भागामध्ये कोल्हापूर आणि सांगलीमध्ये हा आकडा आत्ताही आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. त्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागाला जास्त कॉन्सन्ट्रेशन आपल्याला मुख्यमंत्र्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय. अशी कोणतीही आकडेवारी जर वाढत असेल तर त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जी उपकरणं लागतात ते असणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भातली आढावा बैठक देखील घेण्यात आलेली आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की जी लहान मुलं मोठ्या प्रमाणात जी बाधित होणार आहेत, त्यामुळे लहान मुलांची जर संख्या अचानकपणे वाढली आणि मुंबई, पुणे यांच्यासारख्या शहरामध्ये वाढली तर त्या ठिकाणी मोठ्या सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये गोरेगावातल्या नेस्को सेंटरमध्ये जवळपास 5000 खाटांचं हे सेंटर उघडण्यात आलेलं आहे आणि यामध्ये लहान मुलं जे बाधित होतील त्यांना त्या ठिकाणी उपचार दिले जाणार आहेत. मात्र या सर्व घडामोडींवरती आरोग्य सचिव, आरोग्यमंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री मॉनिटर करत आहेत की ही कोरोनाची तिसरी लाट कशाप्रकारे येणार नाही, ती कशाप्रकारे थोपवता येईल, महाराष्ट्रामध्ये वॅक्सिनेशन हे जास्तीत जास्त आपण कसं करू शकतो. मात्र जी टास्क फोर्सने त्यांना माहिती दिली त्याप्रमाणे टास्क फोर्समध्ये आपल्याला जे महत्त्वपूर्ण ज्या डॉक्टरांचा समावेश आहे त्यांनी सांगितलं की आता टास्क फोर्सच्या सल्ल्यानंतर आपण बघतोय म्हणजे तसा सल्ला तर आहेच, पण त्याचबरोबर पूर्व तयारी देखील जी आहे ती राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेली आहे तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या अनुषंगाने. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. जाऊया तुषारकडे, नागपूरला. तुषार, तसं नागपूरने यापूर्वी मध्यंतरीच्या काळात दुसऱ्या लाटेत जे अनुभवलं ते कधी नागपूरकर विसरू शकत नाही, पण आता या शक्यतेच्या पातळीवरती सगळी यंत्रणा सज्ज आहे का नागपूरमधली?
विशाल, जर का बघायचं झालं तर नागपूरमध्ये साधारण 3 ठिकाणी लहान मुलांचं कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. एक मध्ये एम्स नागपूरमध्ये 150 खाटेचं हे कोविड सेंटर असणार आहे. या व्यतिरिक्त IGMC आणि GMC हे 2 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे देखील साधारण 50-50 बेडचं हे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. मात्र महत्त्वाचा आणि धक्कादायक असा प्रकार आहे की यांना प्रशासकीय मान्यता तर मिळाली आहे, पण अजून कामाला सुरुवात झालेली नाही. म्हणजे जर का तुम्ही एम्स बघायचं असेल तर एम्समध्ये तर अजून मंजुरी देखील म्हणजे प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, पण त्यांनी कोणत्याही प्रकारच्या कामाला सुरुवात झाली नाही. एकीकडे आपण एक बघितलं की जर का तुम्ही युरोपामध्ये बघायचं झालं तर इंग्लंडमध्ये तिसरी लाटेला सुरुवात झाली आहे. महत्त्वाचा गोष्ट म्हणजे जो डेल्टा व्हेरियंट आहे, तो डेल्टा व्हेरियंट युरोपामध्ये आलेला आहे. त्यामधनं तिसरी लाट इंग्लंडमध्ये विशेष करून पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे असं बोललं जातं की साधारण नागपूर किंवा महाराष्ट्रामध्ये देखील आणि ह्या प्रकारची ही लाट राहणार आहे. जर का या संदर्भात लवकरच जर का आज मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे बैठक घेतली आणि त्यानंतर त्या सूचना करण्यात आल्या, जर का 4 आठवड्यामध्ये जर का ही लाट येणार असेल तर मग प्रशासनाच्या जमिनी स्तरावरच्या ज्या उपाययोजना आहे त्या नागपूरमध्ये शून्य आहे. कारण की नागपूरमध्ये जे 3 कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार होते त्याचा कामाला प्राथमिक सुरुवात झालेली आहे. अजून त्यामध्ये खूप काही डेव्हलपमेंट पाहायला मिळत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट की मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा एम्सच्या डॉक्टरांना आम्ही भेटायला गेलो होतो त्यांना विचारलं होतं की तुम्ही कोविड केअर सेंटरचं केव्हा सुरुवात करणार आहे, तर त्यांनी त्याचं धक्कादायक उत्तर दिलं होतं की अजून कोविडची लाट तिसरी आलेली नाही, जेव्हा येईल तेव्हा बघू. म्हणजे जर का प्रशासनाची अशी प्रकारची भूमिका राहणार असेल तर निश्चितच आपण कशा प्रकारे तिसऱ्या लाटेला थोपवू हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण एक चांगली गोष्ट आहे की नागपूरमध्ये लहान मुलांसंदर्भाच्या वॅक्सिनेशनची जी क्लिनिकल ट्रायल आहे त्याला सुरुवात झालेली आहे. लवकरच लहान मुलांसाठी असणारं लसीकरण हे सुरू केलं जाईल असं एकूण वाटतंय. बघूयात ते लवकरात लवकर सुरू व्हावं असं अपेक्षित आहे. जाऊयात याचविषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर आहेत टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय कुलकर्णी, त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत जे हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे. आपल्या दोघांचंही स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठे आपल्या प्रेक्षकांच्या मनात आपल्याला भीती निर्माण करायची नाही, पण आपण वारंवार शंका आणि समाधानमधनं तुम्ही सजग राहावं, जागृत राहावं हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. टास्क फोर्सने जी चर्चा केली आरोग्यमंत्र्यांबरोबर, त्या चर्चेमध्ये काय ॲनालिसिस मांडण्यात आलं, कोणत्या आधारावरती तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे? डॉक्टर उदय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्या दर्शकांना मी सांगू इच्छितो की जी 2 ते 4 आठवड्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार आहे असं जे काही मांडलं गेलंय त्याच्यामध्ये दुसऱ्या लाटेची ती उपलाट असण्याची शक्यता आहे. कारण आपण अनलॉक नंतर ज्या पद्धतीने सगळीकडे अगदी निर्बंध तोडून सगळीकडे चाललेला आहे त्याच्यामुळे येणारा हा कदाचित एक छोटीशी ही दुसरी लाट असू शकेल. पण त्याच्याबरोबर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की अजूनही मुलं घराच्या बाहेर फारशी पडत नाहीयेत. तिसरी लाट ही आपल्या इथे जसे युरोपमध्ये आणि इतर ठिकाणी आल्यानंतर 3 ते 4 महिन्यानंतर आपल्याकडे ती लाट येते. म्हणजे पहिले लाट सो आपल्याकडे युरोप आणि इकडून झाल्यानंतर 3 महिन्यानंतर, आणि आत्ताची सुद्धा दुसरी लाट तशीच आलेली आहे. म्हणजे आपल्या इथे साधारणतः सप्टेंबरच्या आसपास तिसरी लाट खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात आपल्या इथे आघात करण्याची शक्यता आहे. आणि त्या दृष्टीने आपली तयारी ही आता कदाचित ही 2 ते 4 आठवड्यानंतर आपल्या तयारीची एक चाचणी होणार आहे की पुन्हा एकदा काही आकडे वाढल्यानंतर आपण कशा पद्धतीने त्याला सामोरे जातोय. याच्यासाठीच आता जे टास्क फोर्सने त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा केली आहे त्याचा रोख हा असा होता. आयुष टास्क फोर्समध्ये आपण याच पद्धतीने काम करून त्याच्यावरती आपल्या भारतीय पारंपरिक शास्त्र आणि या सगळ्यांनी कशा पद्धतीने उपचार आणि त्याच्याबरोबर दिशा कुठल्या दिशेने असेल, कारण सगळं जग म्हणतंय की या ठिकाणी लहान मुलांच्या वरती परिणाम होईल. पण आता WHO आणि AIIMSचं जो इतक्यातलं परीक्षण आहे दिल्लीमधलं 10,000च्या वरती त्यांनी लोकांचं सिरो त्या ठिकाणी टेस्ट केली, तर त्याच्यामध्ये त्यांना असं आढळून आलं की जेवढा मुलांचं प्रपोर्शन आहे ते तेवढंच असणार आहे. पण या ठिकाणी मुलांच्या वरती जास्त परिणाम होण्याची शक्यता जी सप्टेंबर ऑक्टोबरच्या आसपास आहे. तर कदाचित जुलै ऑगस्ट नंतर मुलं थोडी बाहेर पडायला सुरुवात होईल आणि त्यानंतर त्यांना होईल किंवा जे घरातून बाहेर पडतात ती लोक घरात येऊन मुलांना त्या ठिकाणी प्रादुर्भाव करू शकतील. आणि त्यावेळेपर्यंत व्हेरियंट जो आता डेल्टा व्हेरियंट युरोपमध्ये दिसतोय त्याच स्वरूपाचा आपल्या इथेही वेगळा व्हेरियंट या ठिकाणी त्रास द्यायला येऊ शकतो. सध्याचा जो व्हेरियंट आहे तो लहान मुलांना फारसा त्रासदायक नाहीये, पण त्याच्याच जागी दुसरा व्हेरियंट येऊन कदाचित लहान मुलांच्यावरती परिणाम होऊ शकेल किंवा आपल्या ऑर्गन्स वरती परिणाम होऊ शकेल. याच्याबद्दल सध्या वेगवेगळ्या ठिकाणी आता सगळ्या प्रकारची निरीक्षणं चालू आहेत. डॉक्टर पल्लवी देखील आपल्याबरोबर आहे. डॉक्टर पल्लवी, आपण पिडियाट्रिशियन आहात, बालरोग तज्ज्ञ, आणि त्या अनुषंगाने तिसऱ्या लाटेबद्दल लहान मुलांच्या संदर्भात जी शक्यता व्यक्त केली जाते, आपण अपेक्षा करूयात की तसं काही होणार नाही. पण शेवटी जेव्हा जेव्हा आपण नियम मोडतो तेव्हा तेव्हा धोका
हा निर्माण होतो हे आपण यापूर्वी अनुभवलेलं आहे. अशा वेळी आपलं निरीक्षण काय सांगताय? डॉक्टर पल्लवी. हा, बोला बोला बोला. आकडा वाढला पण टक्केवारी तेवढीच राहिली. 10 वर्षाच्या खाली 3 ते 4% मुलंच पॉझिटिव्ह झाली. पण आपल्याला हे लक्षात नेहमी घ्यायला पाहिजे की मुलं हे सुपर स्प्रेडर्स असतात. कारण का 10 वर्षाच्या खालील मुलं कोरोना अप्रोप्रिएट बिहेवियर, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळू शकत नाहीत. तर तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आता जे टास्क फोर्स आपल्याला जे मीडिया मार्फत आलंय, अजून अधिकृत त्यांचे डिरेक्शन यायचे आहेत, पण त्यावेळी पण त्यांनी तेच म्हटलंय की लहान मुलांमध्ये टक्केवारी तेवढीच राहणार आहे. त्यामुळे जेवढे पॉझिटिव्ह होतील त्यातले 3 ते 3.5% मुलं पॉझिटिव्ह होतील. या तयारीत प्रत्येक संस्थेनी लहान मुलांसाठी त्याप्रमाणे काळजी घ्यावी लागते. लहान मुलं एकच युनिक आहे की तुम्ही भलेही मोठे आयसीयू बांधले असतील 100 बेड्सचे 200 बेड्सचे, पण लहान मुलांना वेगळ्या प्रकारचं आयसीयू लागतं. कारण का नवजात गर्भ आहेत त्यांचं तर वेगळीच फ्री असते. त्यांना जसं मी म्हटलं पावसाळा वगैरे आला की जरा हवा थंड झाली तरी त्यांना जपावं लागतं. त्यामुळे त्यांच्या आयसीयू मध्ये त्याची देखील आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि थोड्या मोठ्या मुलांसाठी पिडियाट्रिक आयसीयू लागतं. आणि माझं असं मत आहे ऍज अ पिडियाट्रिशियन म्हणून की महाराष्ट्रात इतक्या भागात कोविडमध्ये आणि कोविडच्या आधीही काम केल्यामुळे की आपल्याकडे आयसीयूची तशीही गरज आहे. या अनुषंगाने सगळीकडे जर आपले आयसीयू लहान मुलांचे वाढवले आणि त्याच्यासाठी तज्ज्ञांची संख्या वाढवली तर तिसरी लाट आली नाही तर आनंदाचंच आहे. पण यापुढे आपल्या महाराष्ट्रातील मुलांना गावोगावी आणि छोट्या ठिकाणी देखील बेस्ट केअर मिळेल. त्यामुळे त्या दृष्टीने तिसऱ्या लाटेची तयारी करणं गरजेचं आहे. कारण का अचानक एका दिवशी तुम्हाला आयसीयू आणि लहान मुलांचे तज्ज्ञ पैदा करता येत नाही आणि त्याची आपल्याला गरज आहे. डॉक्टर उदय, ब्रेकवर जाता जाता अगदी थोडक्यात ग्रामीण भागाबद्दल आपलं काय निरीक्षण आहे? ग्रामीण भागामध्ये पहिल्या लाटेमध्ये फार परिणाम झाला नव्हता. दुसऱ्या लाटेमध्ये मात्र त्यांना पूर्णतः त्या ठिकाणी आपली जे आरोग्य व्यवस्था आहे त्याची कस लागलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात त्यावेळी नुकसान झालेलं आहे. मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या माणसांची प्रतिकारशक्ती जास्त असते. त्यांना मोकळ्या हवा आणि या सगळ्यामुळे थोडंसं त्या ठिकाणी त्यांना संरक्षण जास्त मिळेल असा आपला जो काही काळापूर्वी जो भ्रम होता तो या सगळ्या याच्यामध्ये थोडासा आपला दूर झालेला आहे. त्यामुळे सगळ्यांनीच काळजी घ्यायला पाहिजे. ग्रामीण भागात सुद्धा तेवढ्याच तडाख्याने लोकांना त्रास झालेला आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की ग्रामीण भागात आहोत म्हणून आपण सुरक्षित आहोत असं कोणीही समजायची गरज नाहीये. त्यांनी तेवढीच काळजी घ्यायला पाहिजे जेवढी शहरी भागामध्ये. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा शंका आणि समाधानमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तिसऱ्या लाटेची शक्यता टास्क फोर्सने व्यक्त केलेली आहे. त्यामध्ये लहान मुलं आणि तरुणांना बाधा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असं एकूण म्हटलं जातंय. पण तसं होऊ नये, पण त्यापूर्वी हे होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण काळजी घेणं फार आवश्यक आहे. याचबद्दल आपण चर्चा करतोय. डॉक्टर उदय कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, डॉक्टर पल्लवी सापळे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर उदय, ब्रेकपूर्वी मी जसं म्हणलं होतं ज्या डेल्टा व्हेरियंटबद्दल आपण उल्लेख करताना दिसताय तो डेल्टा व्हेरियंट नेमका काय? मुळात आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की जो व्हायरस सगळ्यात सुरुवातीला नोव्हेंबरच्या आसपास त्रास द्यायला सुरुवात केली, जानेवारीमध्ये आपल्या देशामध्ये आला, तो व्हायरस त्याच्यामध्ये दर 12व्या दिवशी व्हायरसमध्ये स्वतःला वाचवण्यासाठी बदल होत असतात. म्हणजे आता साधारणतः 25-30वी पिढी या व्हायरसची आहे जी मागच्या नोव्हेंबरमध्ये आपल्याला बघायला मिळाली. आणि त्याच्यात ही वेगवेगळी नावं दिली जातात की त्याच्या बाहेरचा जो स्पाइक आहे त्याच्यामध्ये काही चेंज होतात. कारण तो तुमच्या शरीरावरती हल्ला करण्यासाठी स्वतःमध्ये बदल करत असतो. आणि हे बदल तयार जे काही होतात हे बदल नंतर मग पुढे आपल्याला घातक, कारण त्याला शरीरावरती आघात करून त्या ठिकाणी स्वतःचं बस्तान बसवायचं असतं, तुमचे सेल्स फोडून स्वतःचं त्या ठिकाणी पुनरुत्पादन करायचं असतं. आणि त्यामुळे हे डेल्टा व्हेरियंट जो आहे तो तुमच्या शरीरातल्या नाजूक अवयवांवरती हल्ला करू शकतो असं त्या ठिकाणी दिसतंय. आणि त्याची घातकता किंवा व्हायरुलन्स जो आहे तो आणखीन वाढणार आहे. कारण तो स्वतःला वाचवतानाच इतरांना मारत स्वतःला वाचवत असतो. आणि त्यामुळे तिसरी लाट ज्यावेळी येईल त्यावेळी आपल्याला कदाचित त्या RT-PCR ही तुम्हाला पॉझिटिव्ह येणारही नाही, पण शरीरामध्ये वेगवेगळे बदल दिसतील. पोटाच्या पचनाच्या ठिकाणी जसं आता दुसऱ्या लाटेमध्ये आपण बघितलं की डायबिटीस आपल्याला त्या ठिकाणी एकदम वाढलेला दिसला, कारण पॅन्क्रियाज वरती हल्ला झाला होता, बीटा सेल्स वरती हल्ला झाला होता. नंतर कदाचित तुमच्या थायरॉइड वरती किंवा तुमच्या जे पुनरुत्पादक ग्रंथी आहेत ओव्हरीज यांच्यावरती हल्ला होऊ शकतो. लहान मुलांच्या सुदैवाने त्यांच्यामध्ये थायमस ग्रंथी जी ऍक्टिव्ह असते त्याच्यामुळे त्यांना
या तिसऱ्या लाटेमध्ये सुद्धा फारसा धोका होण्याची शक्यता नाहीये, कारण त्यांच्या या वेगवेगळ्या ग्रंथी ज्या आहेत की ज्या त्यांना स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या लशी त्या लहानपणापासून दिल्या जातात, त्याच्यामुळे 10व्या वर्षापर्यंतच्या मुलांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होणार नाहीये. पण 12 ते 18 या ऍडोलेसंट गटाला मात्र या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता आहे. आणि त्यांना दुसरा आणखीन एक भाग म्हणजे त्यांना लस दिली जात नाहीये अजूनही. ती लस देण्याचे अजून प्रयोग जे आहेत ते झाल्यानंतर कदाचित या मुलांना लस दिली जाईल 12 ते 18 मध्ये, आणि त्यानंतर त्यांचंही संरक्षण होईल. म्हणजे आज जसं जसं लसीकरण जेवढ्या वेगाने करू तेवढी जास्तीत जास्त पॉप्युलेशन आपण वाचवणार आहे. आणि त्याचबरोबर जर लवकर याचे निष्कर्ष आले आणि आपण 12 ते 18 मधल्या मुलांना सुद्धा समजा 2 ते 18 असं म्हटलं जातंय की त्यांना त्या ठिकाणी लसीकरण केलं जाऊ शकेल. अमेरिकेत याच्यावरती भरपूर संशोधन चालू आहे, भारतातही चालू आहे. आणि ते जर समजा होऊन आपण यांनाही कव्हर देऊ शकलो तर मला असं वाटतं की तिसऱ्या लाटेपासून आपल्याला घाबरायचं काही कारण राहणार नाही. डॉक्टर पल्लवी, जाता जाता की लहान मुलांच्या संदर्भातलं लसीकरण सुरू होईल तेव्हा होईल, त्याबद्दलचं परीक्षण जे आहे ते सुरू आहे. पण तत्पूर्वी जे पालक आता या क्षणाला दिवाणखान्यात बसलेले आहेत सगळेच, त्यांना आपल्याला काय सल्ला द्यायचा आहे? आपल्याला हे कळलंय, गेल्या 1.5 वर्ष आपण कोविडशी लढतोय. प्रश्न बदलत चाललेत पण उत्तर अजून देखील तेच आहे, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर. आणि त्याला आता एक लसीची जोड आली आहे. तर ह्याच 3 गोष्टी पाळायच्या आहेत. लॉकडाऊन आहे नाही हा प्रश्न नाहीये. आपल्याला लॉकडाऊन असो किंवा नसो, एक चांगलं एक वाक्य आलंय की नोबडी इज सेफ अंटिल एव्हरीबडी इज सेफ. त्यामुळे जोपर्यंत कोविडचा शेवटचा रुग्ण जगात आढळत नाही तोपर्यंत आपल्या सगळ्यांना धोका आहे असं गृहीत धरून, आपला झोन 1 मध्ये आहे का झोन 3 मध्ये आहे आपला जिल्हा काही बघू नका, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळा. आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळा आणि लस ज्यांना उपलब्ध आहे, जे एलिजिबल आहेत, जशी मिळेल तशी घ्या. कुठली लस आपण आधीही बोललोय, कुठली लस मिळेल याचा फार विचार करू नका. एवढ्या गोष्टी केल्या तर या लाटेचा विचार करायची गरज नाहीये की दुसरी येईल का तिसरी. हा आपण एक तज्ञ मंडळी विचार करून हे म्हणतायत की कदाचित लाट येईल नाही येईल. जाता जाता मला तेही सांगायचं की जर आपण 100 वर्षापूर्वीचं जे पॅन्डेमिक पाहिलं तर हे आपलं पॅन्डेमिक जवळजवळ तसंच वागतंय. पहिली लाट बऱ्यापैकी मोठी होती पण दुसरी लाट त्याच्या कंपॅरिझन मध्ये अगदी सुनामी सारखी येऊन गेली. आणि त्याच्यात यंग पॉप्युलेशन जे आहे, तरुण वयातली लोक जास्त अफेक्ट झाली. त्यावेळी असं वाटलं की हे पहिलं महायुद्ध संपलं होतं आणि ते सैनिक परत आले अमेरिकेत आणि त्यांना झालं. आता आपल्याला विचार करावासा वाटतोय की कदाचित त्यावेळी पण एखादा व्हेरियंट असेल, पण त्यावेळी लोकांना बॅक्टेरिया आणि व्हायरसेस जेमतेम कळत होते किंवा कळत नव्हते. आणि त्यावेळी तिसरी लाट जी आहे ती आली पण खूप छोटी आली आणि त्याच्यानंतर पुन्हा लाट आली नाही. तर लेट अस बी ऑप्टिमिस्टिक. मात्र आपण आधी बोललो तसंच कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आणि लसीकरण एवढंच आपल्याला करायचंय. आणि हे करत आपण हे न्यू नॉर्मल मध्ये खरंच नॉर्मल अनरिस्ट्रिक्टेड आयुष्य जगू शकतो. पण आता जी अनलॉकची प्रक्रिया होताना आपण बघतोय त्यामध्ये पुन्हा एकदा मुलं आपल्याला त्यांच्या पालकांबरोबर मॉलमध्ये देखील जाताना बघायला मिळत आहेत. त्यांना आता आपण हक्काने सांगूयात की नाही, अजूनही परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात नाहीये? हो, अजून दुसरी लाट ओसरलीच नाहीये. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळायचंच आहे. मॉलमध्ये जर तुम्हाला तेवढं स्वच्छंदी वावरता येत असेल की तिकडे अजिबात गर्दी नसेल तर हरकत नाही, पण ही रियालिटी नाहीये. गर्दीची ठिकाणं आपल्याला आता देखील टाळायची. नुसतं मॉल नाही, भाजी वगैरे आपण आधीपासून सांगतोय की आठवड्याभराची एकदा कमी गर्दीच्या दिवशी घेऊन या. रोजच्या रोज बाहेर पडू नका. त्यामुळे ग्रामीण भागातही आठवड्या बाजारात गर्दी करू नका, मॉल्समध्ये गर्दी करू नका. सोशल डिस्टन्सिंग आपल्याला पाळायचंच आहे. ते त्रिसूत्रीचा एक भाग आहे. आणि त्यामुळे दुसरी लाट काही भागात कमी झाली आहे, ओसरली नाहीये, हे लक्षातच ठेवायला पाहिजे आपल्याला. लोकांना की गर्दीची ठिकाणं अजूनही तुम्हाला टाळायची. बरोबर. आपल्या दोघांचेही धन्यवाद. दोघांच्या बोलण्यातनं एक समान मुद्दा जो आहे तो वारंवार प्रत्येक चर्चेत समोर येताना दिसतो की कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन. मंडळी, आज आपण सगळेच परिवार ज्यावेळेस आपण एकत्र बसतो त्यावेळी एक वाक्य आपल्या ज्येष्ठांचं कायम असतं की पुन्हा हे दिवस बघणं नको. आणि खरं आहे, कारण ती परिस्थिती वारंवार येताना दिसते. आणि ती काय येते? जेव्हा आपण नियम पाळत नाही तेव्हा परत एकदा कोरोनाचा धोका जो तो वाढताना दिसतो. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या स्वरूपात तो येता कामा नये. ते आपल्याच हातात आहे. आणि जर ते आपल्या हातात आहे तर नियम पाळूयात. म्हणून कोरोनाशी संबंधित एकतर पहिला मुद्दा जाता जाता तुम्हाला जो सगळ्यांना सांगायचा आहे की मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, अगदीच गरज असेल तर घराच्या बाहेर पडा. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.